नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत सुखा जवळा कसा बनवायचा ते. त्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 4 चमचे मी तेल घालत आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण मिरची आणि हा जो कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि इथेही थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे आणि कोकम घेतलेला आहे. तर आता आपण इथे कांदा घालतो आहोत. खूप छान पद्धतीने असा जवळा तयार होतो आणि ही आमची मालवणी पद्धत आहे. कांदा अगदी बारीक कापायची गरज नसते, तेवढं जळत राहिलं तरी चालेल. आत्ताच आपण याच्यामध्ये शिमला मिरची घालून घेणार आहोत, म्हणजे ती व्यवस्थित शिजेल. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. आता मी याच्यामध्ये घालते हा टोमॅटो. हा मी 1.5 टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि कांद्याचं प्रमाण आहे 2 मोठे कांदे आणि 1 छोटी शिमला मिरची, 5-6 कोकम. आता हे छानपैकी असं परतून घेऊया. आता हे व्यवस्थित शिजू देऊया थोडं. आता आपण हे थोडं फिरवून घेऊया. आता कांदा, टोमॅटो आणि आपली शिमला मिरची हे शिजत आले. तर आपण त्याच्यामध्ये टाकूया आता आपण यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा मसाला. आमचा घरचा मालवणी मसाला आहे. आपण आपल्या अंदाजानुसार याच्यामध्ये मसाला घालू शकतो. मला थोडं तिखट आवडतं म्हणून मी थोडा जास्त मसाला घालते. अशा रीतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये मी हा 1 मोठी वाटी जवळा घेतलेला आहे. तर तो चांगला 2-3 वेळा व्यवस्थित धुवून घेतलाय मी आणि आता आपण तो याच्यामध्ये ऍड करूया. आणि आता पुन्हा याला छान मिक्स करूया. चार 5 मी कोकम घेतलेले आहेत, तर हे टाकूया. त्यामध्ये मी आता हे अर्धा चमचा मीठ घालते, कारण जवळा हा सुका असल्याने याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे थोडं अंदाजानेच मीठ घालायचं. आता हे छान आपण मिक्स करू. आता ह्यामध्ये मी अंदाजाने
अर्धा कप पाणी घालते शिजण्यासाठी, अंदाजाने घालायचं. यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती याला छान शिजू देऊया. तर आता आपण चेक करूया आता जवळ शिजलाय का. आता हा 80% जवळ शिजलेला आहे. आता याच्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला आटवायचं आहे, कारण आम्हाला सुका जवळ आवडतो आणि जो तांदळाच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतो खायला. तर आता आपण हे पाणी थोडं आटवून घेऊया. तर अशा पद्धतीने आपला सुका जवळा हा तयार झालेला आहे. तर आता ह्याला गरमागरम भाकरी बरोबर ते खाऊन घेऊया. थँक्यू. प्लीज लाईक शेअर